गुड मॉर्निंग गाईज, श्री स्वामी समर्थ। आज माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि मला असं वाटलं की आपण स्वामींपासूनच सुरुवात करावं। त्यामुळे मी पहाटे उठले, आंघोळ वगैरे आटपून घेतले आणि देवपूजा करायला घेतले। आणि हे माझं छोटंसं देऊळ आहे ज्यामध्ये मी माझं स्वामींना ठेवते। ही मी स्वामींचं फ्रेम आतमध्ये ठेवली। त्यानंतर मी छोटंसं गणेश मूर्ती पण आणलेली आणि ते पण मी स्वामींच्या बाजूंना ठेवून घेतलं। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे माझी पूजा पूर्ण झाली आहे। असं मी दर गुरुवारी करते आणि यामुळे माझं घर एकदम प्रसन्न वाटते। गाईस, तुम्ही पण हे असं करा, आपली मनोकामना पूर्ण होते। आणि त्यानंतर मी उंबरड्याची पूजा करायला घेतली। असं हळद लावून घेतलं, ओलं करून थोडंसं। असं केल्याने नकारात्मक ऊर्जा आपल्या घरी प्रवेश करत नाही आणि देवाचा नेहमी वास असतो। त्यानंतर मी दोन्ही साईडला असं 2 फुले ठेवून घेतली। असं केल्याने सकाळचं वातावरण अगदी प्रसन्न वाटतं। त्यानंतर मी स्वामींकडे प्रार्थना केलं की माझ्या घरात सुख समृद्धी येऊ दे, तुमचा आशीर्वाद सतत माझ्या पाठीशी राहू दे स्वामी, आणि कोणतंही कार्य तुमच्यापासूनच सुरुवात होऊ देत, असं मी मागणं केलं। त्यानंतर कचऱ्याची गाडी आली होती आणि माझं पिलू तसंच उठून बाहेर बघायला आलं। त्याला तो कचऱ्याची गाडी खूप बघतोय, बघायला फार आवडते त्याला। आणि तो मला खाली घेऊन चल म्हणत होता, पण टिफिन वगैरे करायचं होतं मला, त्यासाठी मी त्याला खाली वगैरे घेऊन नाही गेली, तिथूनच बघ असं बोलली। नंतर मी चहा करायला आली आणि चहा केल्यानंतर आम्ही दोघांनी मिळून नाश्ता वगैरे केला, त्यांचं टिफिन वगैरे बांधलं मी। त्यानंतरला मग ते आपलं आवरायला घेतले, बॅग वगैरे सगळं भरून घेतले। त्यानंतर बाहेर थोडासा पाऊस असल्यामुळे ते रेनकोट वगैरे घातले आणि मग ते रेनकोट वगैरे घालून निघाले। पिल्लू म्हणायला लागले मी पप्पांना बाय करणार, त्यासाठी तो पण गॅलरीत गेला, त्याच्यासोबत मी पण गॅलरीत गेले। आणि त्यानंतरला मग पिल्लूचे पप्पाही आम्हाला बाय केले आणि तेही आपल्या कामावरती निघाले। पिल्लू जरा तिथंच बघत थांबलेला, कारण त्याला पप्पांसोबत जायचं होतं, पण कामाला काही घेऊन जाऊ शकत नाही, त्यामुळे ते बाय करून गेले। आणि थोडा वेळ विचारत होता मम्मी पप्पा कधी येणार वगैरे, असं वगैरे त्याचं चालू होतं। थोडं बघितला पण तो। त्यानंतर मग थोड्या वेळा आपल्या खेळात लागला आणि मग्न झाला तो। त्यानंतरला मग मी म्हटलं दुपारसाठी वगैरे दुपारी सगळं रिक्या वेळामध्ये संध्याकाळची भाजी वगैरे चिरून घेतलेली बरं, म्हणून मी भाजी चिरायला घेतली। कांदा भाजी शिल्लक होती, त्यामुळे ते मी भाजी करायला चिरायला घेतली। आणि बघता बघता इकडून तिकडून वेळ झालं, बाबू पण शाळेवरून आला, तोपर्यंत संध्याकाळी मग संध्याकाळची तयारी, जेवणाची तयारी सुरू झाली। आणि आज काही स्पेशल नव्हतं, त्यामुळे सिंपल बेत होता, कुकर वगैरे मी लावून घेतलं। ठीक आहे गाईस, माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बाय।